ಇನ್ನು ಸಂಸತ್ ಅಧಿವೇಶನಕ್ಕೂ ಮುನ್ನ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ಸಂಸತ್ ಭವನದ ಹಂಸದ್ವಾರದಲ್ಲಿ ಮೋದಿ ಮಾತು. ಸುಗಮ ಕಲಾಪಕ್ಕೆ ಸಹಕರಿಸುವಂತೆ ಮೋದಿ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ವಿಪಕ್ಷಗಳನ್ನು. ಸಂಸತ್ ಭವನದ ಹಂಸದ್ವಾರದಲ್ಲಿ ಮೋದಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಕಲಾಪ ಸುಗಮವಾಗಿ ಸಾಗುವಂತೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿ ಅಂತ ವಿಪಕ್ಷಗಳಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ದೇಶದ ಮಟ್ಟಿಗೆ ಗೌರವಪೂರ್ವ ಅಧಿವೇಶನವಾಗಿದೆ. ದೇಶದ ಗೌರವ ಹಾಗೂ ವಿಜಯೋತ್ಸವದ ಅಧಿವೇಶನ ಅಂತ ಮೋದಿ ಹೇಳಿದರು. मानसून नवीनता और नवसर्जन का प्रतीक है और अब तक जो खबरें मिली हैं, देश में मौसम बहुत ही अच्छे ढंग से आगे बढ़ रहा है। कृषि को लाभदायक मौसम की खबरें हैं और बारिश किसानों की अर्थव्यवस्था, देश की अर्थव्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था और इतना ही नहीं, हर परिवार की अर्थव्यवस्था में एक बहुत महत्वपूर्ण होता है। अब तक जो मुझे जानकारी दी गई है उस हिसाब से पिछले 10 वर्ष में जो पानी का भंडार हुआ है इस बार, वो करीब करीब 3 गुना हुआ है, जिसका आने वाले दिनों में भी देश के अर्थतंत्र को बहुत लाभ होगा। साथियों, ये मॉनसून सत्र राष्ट्र के लिए ये बहुत ही गौरवपूर्ण सत्र है। ये मॉनसून सत्र राष्ट्र के लिए एक अपने आप में विजयोत्सव का रूप है। और जब मैं कहता हूं कि सत्र राष्ट्र गौरव और विजयोत्सव का सत्र है, तो सबसे पहले तो मैं पहली बार इंटरनेशनल स्पेस स्टेशन पर ಇನ್ನು ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ್ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಈ ಮುಂಗಾರು ಅಧಿವೇಶನ ವಿಜಯೋತ್ಸವ ಆಗಿದೆ. ಜಗತ್ತು ಭಾರತೀಯ ಸೇನಾ ಶಕ್ತಿಯ ರೂಪವನ್ನ ನೋಡಿದೆ. ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ್ನಲ್ಲಿ ಸೇನೆ ಗುರಿಯನ್ನ ಮುಟ್ಟಿದೆ, ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದೆ. ಇಟ್ಟ ಗುರಿಯನ್ನ ಸೇನೆ 100% ತಲುಪಿದೆ ಅಂತ ಕೂಡ ಹೇಳಿದರು. ये मॉनसून सत्र एक विजयोत्सव है। पूरी दुनिया ने भारत की सैन्य शक्ति का, भारत के सैन्य के सामर्थ्य का रूप देखा है। ऑपरेशन सिंदूर में भारत की सेना ने ಇನ್ನು ಲೋಕಸಭೆ ಕಲಾಪ ಆರಂಭ ಆಗ್ತಿದ್ದ ಹಾಗೇನೆ ಗದ್ದಲ ಶುರುವಾಗಿದೆ. ವಿಪಕ್ಷ ಸದಸ್ಯರಿಂದ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಭಿತ್ತಿಪತ್ರ ಪ್ರದರ್ಶನ ಆಗಿದೆ. ಇವತ್ತಿನಿಂದ ಅಧಿವೇಶನ ಆರಂಭ. ವಿಪಕ್ಷ ಸದಸ್ಯರು ಆರಂಭದಲ್ಲೇ ಗದ್ದಲ ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಭಿತ್ತಿಪತ್ರಗಳನ್ನು ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಶ್ನೋತ್ತರ ಕಲಾಪ ಆರಂಭ ಆಗ್ತಿದ್ದ ಹಾಗೆ ಘೋಷಣೆಗಳನ್ನು ಕೂಗಿದ್ದಾರೆ. ಚರ್ಚೆಗೆ ಅವಕಾಶ ನೀಡುವಂತೆ ವಿಪಕ್ಷಗಳು ಮೊದಲ ದಿನವೇ ಪಟ್ಟು ಹಿಡಿದಿರೋದು. व्यवस्था नहीं है। असहाय परिवार के युवा यदि कठिन परिस्थितियों में हाई स्कूल इंटर कर लिए तो भी उनको मजबूरीवश मजदूरी करना पड़ता है। अतः क्या माननीय मंत्री जी ऐसे ही जिला कुशीनगर, गोरखपुर ऐसे पिछड़े जहां गत वर्ष मात्र कुशीनगर में 20 बच्चों का स्कोप मिला था, कि माननीय मंत्री जी से मेरा प्रश्न है, ऐसे पिछड़े जिले कुशीनगर और अन्य जगह स्कोप को बढ़ाने की व्यवस्था सुनिश्चित करेंगे? आदरणीय अध्यक्ष महोदय,